स्टुडंट्स, वेलकम ऑल ऑफ यू. कालच्या लेक्चरला आपण ग्लायकोलिसिस स्टडी करत होतो. बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला जे एरोबिक रेस्पिरेशन जे आहे त्या ग्लायकोलिसिस मध्ये ही ग्लायकोलिसिसची जी प्रोसेस आहे ती सायटोप्लाझम मध्ये होत असते. इट इज टेक्स प्लेस इन द cytoplasm. Okay, glucose molecules are oxidized and it is converted into two molecules of pyruvic acid, ATP, adenosine triphosphate, water molecules as well as the NADH2. Now here this pyruvic acid, हे जे pyruvic acid जे असणार आहे, this pyruvic acid is again converted into a molecules of acetyl coenzyme. बघा हे जे pyruvic acid जे आहे, pyruvic acid is converted into a acetyl coenzyme A. Okay, and this process it mainly involves the release of the NADH2 and the कार्बन डायऑक्साइड. आता ज्या वेळेस ह्या ठिकाणी हे दोन पायरुविक ऍसिड पासून ह्या ठिकाणी हे जे दोन म्हणजे काय हे ऍसिटिल पायरुविक ऍसिड मार्फत ऍसिटिल कोएन्झाइम तयार केले जातं. त्याच वेळेस इथं काय होणार आहे, इट इन्व्हॉल्व्स द फॉर्मेशन ऑफ दी काय काय तयार होणार आहे बघा या ठिकाणी. इट इन्व्हॉल्व्स फॉर्मेशन ऑफ यस NADH2, two NADH2 म्हणजे two molecules of NADH2 and two molecules of CO2. दोन molecules NADH2 चे आणि दोन molecules कार्बन डायऑक्साइड चे या ठिकाणी तयार केले जातात. ठीक आहे. सो हियर नेक्स्ट प्रोसेस जी आहे त्याला म्हटलं जातं ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. पुढची जी प्रोसेस आहे त्याला म्हटलं जातं ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल और इट इज आल्सो कॉल्ड एज द TCA सायकल. इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट सायकल. बघा ही जी सायकल आहे ती सगळ्यात महत्त्वाची ह्या ठिकाणी सायकल आहे असं आपण ह्या एरोबिक रेस्पिरेशन मध्ये म्हणू शकतोय. ओके, ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. Tricarboxylic acid cycle or it is also called as the TCA cycle or it is also called as a Krebs cycle. बघा ही ह्या सायकलला या ठिकाणी क्रेब्स सायकल पण म्हटलं जातं. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ क्रेब्स सायकल. कारण की ह्या क्रेब ह्या सायंटिस्टनी ही सायकल सगळ्यात पहिल्यांदा शोधून काढलेली आहे म्हणून त्याला क्रेब सायकल म्हटलं जातं किंवा ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. आता जे काही ऍसिटिल कोएन्झाइम हे ग्लायकोलिसिस पासून तयार झालेलं असतं बघा ते कुठं असणार आहे, सेलच्या सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असतं. बघा ह्या ठिकाणी ही सेल आहे. फॉर एक्झाम्पल इट इज अ सेल. इथं न्यूक्लियस आहे. ओके, आणि इथं काय आहेत हे सगळे, इथं हे मायटोकॉन्ड्रियाज आहेत. आता इथं आपण शॉर्ट मध्ये डायग्राम काढलेली आहे. बघा इथं हे आहेत मायटोकॉन्ड्रिया. आता इथं हे जे सायटोप्लाझम आहे ह्या सायटोप्लाझम मध्ये काय होणार आहे, ग्लायकोलिसिस होत असतं. येते लक्षात. इथं काय आहे, ग्लायकोलायसिस. ग्लायकोलिसिस झाल्यानंतर तुम्हाला काय काय मिळालेलं आहे, it includes the CO2 after glycolysis acetyl coenzyme, NADH2 and the CO2 कार्बन डायऑक्साइड molecules are formed. म्हणजे या ठिकाणी दोन दोन molecules हे acetyl coenzyme चे, त्याच्यानंतर NADH2 चे आणि या ठिकाणी कार्बन डायऑक्साइड चे तयार झालेले आहेत. आता हे जे molecules आहेत म्हणजे ह्यातलं जे acetyl coenzyme जे आहे हे acetyl coenzyme, acetyl part of the acetyl coenzyme is completely oxidized in this cyclic process. आता ह्या ठिकाणी हे जे acetyl coenzyme जे आहे ते acetyl coenzyme कुठे जाणार आहे, मायटोकॉन्ड्रिया मध्ये इंटर केलं जाईल. आता इथं काय काय तयार झालं आहे ग्लायकोलिसिस मार्फत तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे. काय काय तयार झालं आहे, acetyl coenzyme A प्लस NADH2 प्लस CO2. हे काय आहे, दोन दोन मॉलिक्युल्स, टू मॉलिक्युल्स. हे सगळे कुठे आहेत, ह्या सायटोप्लाझमिक रिजन मध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे. आता ह्यातलं हे जे ऍसिटिल पार्ट जो आहे हा ह्या ठिकाणी ह्या क्रेब सायकल मध्ये इन्व्हॉल्व केला जातो. येते लक्षात. सो इन दिस क्रेब सायकल व्हॉट हॅपन्स, द ऍसिटिल कोएन्झाइम इज एंटर्स इनसाइड द मायटोकॉन्ड्रिया. हे जे ऍसिटिल कोएन्झाइम जे आहे ते मायटोकॉन्ड्रिया मध्ये काय होणार आहे, एंटर केलं जातं and it is oxidized. Okay, and that process is called as a
ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. ओके, आता ही प्रोसेस कुठे केली जाते? ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल इज टेक्स प्लेस इन द मायटोकॉन्ड्रिया. ठीक आहे, आता आपण ह्या डायग्राम नंतर काय करूया, मायटोकॉन्ड्रियाची ही डायग्राम शॉर्ट मध्ये काढून घ्या, तुमच्या अंडरस्टँडिंग साठी आहे. ही एक सेल आहे, एनिमल सेल आहे. ओके, किंवा आपण प्लांट सेल म्हणू शकतोय. ठीक आहे, तर इथं काय होणार आहे, पुढची जी प्रोसेस आहे म्हणजे मायटोकॉन्ड्रिया मध्ये पुढची प्रोसेस म्हणजे काय, त्या ठिकाणी क्रेब्स सायकल केली जाते. बघा, एंटायर ही मायटोकॉन्ड्रियाची डायग्राम आहे. आपण मला वाटतं ही आणखीन एकदा डायग्राम आपण आपल्या लेक्चर मध्ये ड्रॉ केलेलीच होती. आउटर लेयर, इनर लेयर. इनर लेयर इज मेड अप ऑफ विथ हेल्प ऑफ क्रिस्टे. इनर लेयर मध्ये या ठिकाणी काय असतात, क्रिस्टे लाईक स्ट्रक्चर इज प्रेझेंट. इथं काय असणार आहेत, हे क्रिस्टे आहेत. हे आहे आउटर मेम्ब्रेन, हे आहे इनर मेम्ब्रेन, हे आहे माइटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स, हे आहे क्रिस्टे. ओके, माइटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स आणि हे आहे क्रिस्टे. हे आपल्याला जनरल डायग्राम माहितच आहे. आता हे ह्या सायकल मध्ये काय केलं जातं, ऍसिटिल पार्ट, ऍसिटिल कोएन्झाइम इथं काय होणार आहे, इथं सगळं काय असणार, सायटोप्लाझम आहे. सायटोप्लाझम मधनं हे ऍसिटिल कोएन्झाइम एंटर केलं जाईल. ऍसिटिल कोएन्झाइम ए, येते लक्षात. Acetyl coenzyme A is enters inside the mitochondria, and then inside this what happens here, the molecules like CO2, बघा कार्बन डायऑक्साइड चे molecules, okay, H2O चे molecules, 2 molecules of the carbon dioxide, 2 molecules of the hydrogen molecules, water molecules, 2 molecules of NADH2 and FADH2. These are again formed. इथं परत काय होणार आहे, FADH2 आणि NADH2 परत तयार केले जाते. NADH2 आणि FADH2 इथं या ठिकाणी तयार केले जाते. Like this here, in this Krebs cycle, what happens here? This CO2, H2O, FADH2 and NADH2 and FADH2, these molecules are derived. ओके, तर या ठिकाणी काही जे मेन थिंग्स आहेत म्हणजेच काय, NADH2 म्हणजे काय, FADH2 म्हणजे काय, ह्याचं जे लॉंग फॉर्म आहे तो लॉंग फॉर्म पण इथे लिहून घ्या. NADH2 निकोटीन अमाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड, NADH2 निकोटीन अमाइड निकोटीन अमाइड ॲडेनिन, ॲडेनिन, निकोटीन अमाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड, and FADH2 चा लॉंग फॉर्म आहे फ्लेविन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड, फ्लेविन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड, फ्लेविन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड, निकोटीन अमाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड. येते लक्षात. तर FADH2 आणि NADH2 याचा लॉंग फॉर्म तुम्हाला या ठिकाणी एक्झामला विचारला जाऊ शकतो. ओके, बोथ दीज एन्झाइम्स, हे दोन काय आहेत, एन्झाइम्स आहेत आणि हे एन्झाइम सेल्स मध्ये प्रेझेंट असणार आहेत. दीज आर फॉर्मड इन द सेल अँड इट इज युज्ड फॉर द सेल्युलर रेस्पिरेशन. हे सेल मध्ये तयार केले जातात आणि सेल्युलर रेस्पिरेशन साठी याचा उपयोग केला जातो. नेक्स्ट आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन. नेक्स्ट प्रोसेस आपण बघूया. हे डायग्राम ड्रॉ करून घ्या, हे लॉंग फॉर्म ह्याचं लिहून घ्या पटापट.
नेक्स्ट ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. पुढची प्रोसेस जी आहे त्याला म्हणलं तर इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन रिॲक्शन. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन किंवा इलेक्ट्रॉन ट्रान्सफर सिस्टीम सुद्धा म्हणलं जातं, ETS पण त्याला म्हणलं जातं, और इलेक्ट्रॉन ट्रांसफर सिस्टम or ETS. So here it is operated only by the mitochondria. ही जी इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन जी आहे ती फक्त आणि फक्त मायटोकॉन्ड्रिया मार्फत काय केली जाते, ऑपरेट केली जाते. And here it involves the two main components, that is the NADH2 and FADH2. It is operated only in mitochondria. And second point आहे, it involves जे काही एन्झाइम्स आहेत NADH2 and FADH2. या ठिकाणी NADH2 आणि FADH2 हे पार्टिसिपेट होणार आहेत. ओके, सो इन दिस रिएक्शन NADH2 and the FADH2, these two molecules, these are only involved here. One molecule of NADH2, one molecule of NADH2, from this it includes or it is mainly formed 3 molecules of ATP. एका NADH2 मॉलिक्यूल पासून 3 ATP चे मॉलिक्यूल्स बनत असतात आणि 1 मॉलिक्यूल ऑफ FADH2, एका FADH2 पासून 2 मॉलिक्यूल्स ऑफ ATP आर फॉर्म्ड. जवळजवळ 2 ATP मॉलिक्यूल्स या ठिकाणी तयार केले जातात. येते लक्षात, 1 molecule of NADH2 is converted into 3 molecules of ATP and 1 molecule of FADH2 is converted into 2 molecules of ATP. So at the end the glucose, it is mainly converted, complete oxidation केलं जातं ग्लुकोजच्या या ठिकाणी. complete oxidation होणार आहे. glucose is completely oxidized and it is converted into carbon dioxide plus H2O plus energy. म्हणजेच काय, ATP, CO2, वॉटर मॉलिक्युल्स आणि एनर्जी फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी तयार झालेली बघायला मिळेल इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, दॅट इज एरोबिक रेस्पिरेशन. इथे लक्षात, ह्या एरोबिक रेस्पिरेशन मध्ये तुम्हाला काय होणार आहे, ग्लुकोजचं स्टेप बाय स्टेप कंप्लीट ब्रेकडाऊन केलं जातं आणि ह्याच्या मार्फत तुम्हाला CO2, कार्बन डायऑक्साइड, वॉटर मॉलिक्युल्स आणि एनर्जी फॉर्मेशन, दॅट इज द ATP आर मेनली फॉर्मड हियर. येते लक्षात. सो हियर ह्या ठिकाणी आपण हे 3ही सायकल्स बघितलेले आहेत. ह्याच्यातला जो नेक्स्ट पॉइंट आहे एनर्जी करन्सी, हा आपण नेक्स्ट लेक्चरला डिटेलमध्ये स्टडी करूया बाय युजिंग द स्ट्रक्चर्स. ठीक आहे. ओके, थँक्यू ऑल ऑफ यू. सी यू इन द नेक्स्ट लेक्चर.